राम राम मंडळी. बैलगाडा शर्यत बघताय ना, अहो बघायलाच पाहिजे, कारण खेळ हे आपल्या रक्तातला खेळ आहे, आपल्या मातीचा. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना लागलेला ह्यो नाद, आणि ह्यो नाद काय सुटत नसतो. मित्रांनो, उद्या आणि परवा 2 दिवस राहणार आहे जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान. सॉरी चुकलं. दुसऱ्याचं मैदान उद्या, आणि त्याच्यानंतर परवा राहणार आहे आदतचं मैदान. खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये जबरदस्त टॉपची रती मारती आणि चांगले चांगले लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण मग तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, मग खेळ पैऱ्याचा काय सांगतो? तर मित्रांनो, ह्यावेळी खेळ पैऱ्याचा म्हणण्यापेक्षा खेळ दाप्प्याचा म्हणलं तर वावं ठरणार नाही. कारण की त्याला तसंच आहे. कारण काय होते की आजकाल या बैलगाडा क्षेत्रामध्ये पैऱ्याच्या बाबतीत खेळ पैऱ्याचा कळण्यापेक्षा खेळ धप्प्याचं लय गाजायला लागला आहे. कारण की प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडा मालक चांगल्या पद्धतीचं धप्पच देतोय आणि चांगल्या पायऱ्या देतोय. आणि त्यामुळं काय होते की पैऱ्यांचा अंदाज लावणं बी आता अवघड झालं आहे, आणि सूत्रांच्याकडनं माहिती कळणं बी अवघड झालं आहे. होतं आहे काय की प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटते की आपला पायरा गुपितच असावर मैदानात जाऊनच ते उलगडावं, म्हणजे चांगल्या टॉपच्या पायऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे गोलाला घेता येईल. कधी कधी ती गणित फासतं, पण कधी कधी चांगलं रंगतं पण. त्याच्यामुळं प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न आहे की आपण पायरा आपला गुपितच ठेवावं. खरं आधी ह्याच्या आधी जेव्हा बैलगाडा शर्यत व्हायची त्यावेळी काय व्हायचं की बैलगाडा शर्यतीमध्ये आपापले पैरे माणसं आधी 15-15 दिवस आधीपासून कळून जायचं का कोण बैल कुठल्यावर पळणार आहे. त्यामुळे इथून पुढं खेळ पैऱ्याचा म्हणण्यापेक्षा खेळ धाप्प्याचा म्हणणं म्हणजे सोयीस्कर ठरणार आहे. उद्या 29ला दुसऱ्याचं मैदान आहे, त्याला बी 5 लाख बक्षीस आहे. परत 30ला आदतचं मैदान आहे, त्याला बी 5 लाख बक्षीस आहे. आता गणित काय आहे की त्या मालकाने, म्हणजे जी आयोजक कमिटी आहे त्यांनी सांगितलं की 100 गाड्या जरी आल्या तरी बक्षीस 5 लाखच राहणार. म्हणजे विचार करा, म्हणजे किती आयोजन नियोजन तगड असणार आहे. त्यात काही नादच नाही. म्हणजे इंदापूरमध्ये राहणार हे मैदान खऱ्या अर्थानं टॉप क्लास राहणार आहेत, काय वाद नाही मित्रांनो. कारण काल फाटीचं व्हिडिओ बघितलं, काय जणांनी यूट्यूबरनी टाकलेलं, काही बाईट्स बघितल्या, त्यानंतर नक्कीच वाटलं की मैदान प्रॉपर पारदर्शी होणार आहेत, काय वाद नाही मित्रांनो. नक्कीच पुणे जिल्हा म्हटलं की या बैलगाडा क्षेत्रातील पारदर्शी मैदानं घडवणारं एक क्षेत्र आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. नक्कीच त्यामुळे या मैदानाची आतुरता सगळ्यांना लागली, आणि रती महारथी, कारण मैदानाची रक्कम जास्त म्हटल्यावर गाड्या जास्त, यात काय वाद नाही मित्रांनो. प्रवेश फी 5,000 आहे, त्यामुळे काय प्रवेश फीच्या बाबतीत माणसं काय कसर करणार नाही ती. त्यामुळं मैदान रांगणार आहे. चर्चा बरीच होती की आता खऱ्या अर्थानं आजच्या घडीला टॉप न पळणारा, म्हणजे काय चर्चा आहे ती सांगतो की खेळ धप्प्याच्यामध्ये काय चर्चा चालली आहे की छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन जो खऱ्या अर्थानं आजच्या घडीला टॉप न पळतोय. म्हणजे आपण बघितलं असेल नुकतंच झालेलं वडकीचं हिंदकेसरी मैदान गाजवलं त्यानं, त्याच्यानंतर फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं त्यानं. म्हणजे अशी टॉप क्लास मैदानं गाजवल्यामुळं छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आजच्या घडीला टॉपचा हत्यार म्हणून मानलं जातं. त्याची चर्चा कुठं ना कुठंतरी सर्जाबर आहे. आता हा सर्जा कोण आहे ह्याच्या बाबतीत दुधा, म्हणजे मी कोण म्हणते सर्जा दादा आहे, तर कोण म्हणते फॉर्च्युनरच्या मैदानामधला सर्जा आहे तो त्याच्यावर आहे. म्हणजे नक्कीच म्हणजे ही जो धप्पा पाडणार आहे का तिसराच पायरा आहे, तो ही पण एक गणित असणार. पण सर्जा दादा आणि फॉर्च्युनरच्या मैदानाचा सर्जा ह्याच्याबरोबर लखनची चर्चा लय रंगायला लागली. कारण फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पण आपल्याला माहिती आहे कसल्या टॉपनं पळाली होती सर्जाची जोडती, त्यामुळे ती पण असू शकते. ही एक धप्प्याची कहाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर ह्याची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की सचिनभर पळणार आहे. म्हणजे पुसेगावचा हिंदकेसरी मैदानामध्ये 78 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या जोडीनं आदत बैलांनी आपलं वर्चस्व राखलं आणि पुसेगावचा हिंदकेसरी मैदानाचा मान सन्मान स्वतःच्या नावं केला, असा सचिन आणि लक्ष्याच्या जोडीमधला सचिन आपल्याला मथुरभर दिसणार. अशा बाईट्स बऱ्याच दिवसापासून पडत होत्या. पण आता बाईट वेगळ्याच पडायला लागल्या की सचिन आणि वेगाचा शेवट सर्जा पळतोय असं कुठं तरी धप्प्यात ऐकायला भेटायला लागलं. आता खरं काय खोटं काय हे आता ते उद्या मैदानात आल्यावर किंवा परवा मैदानात आल्यावरच कळणार आहे. कारण काय होतंय काय की आदत सचिनभर मथुर पळणार हे बऱ्याच दिवसापासून बाईट होत्या. पण मथुरच्या आयोजकांनी पण सांगितलं की पायऱ्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. म्हणजे आता मथुरचा पायरा झाला आहे गुपित. मग आता मथुरभर सचिन पळतोय का नवीनच कोण पळतोय, का सर्जावर सचिन पळतोय का त्याच्यावर आणखी नवीन पळतोय, हे म्हणजे सगळ्यात मोठं हे पण धप्पा पडणार. म्हणजे जसं लखनचा धप्पा सर्जावरच आहे, पण सर्जा 10 का छत्रपती संभाजीनगरचा लखन जो फॉर्च्युनरच्या मैदानाचा मार्क होता तो आहे. मथुरभर सचिन आहे का नवीनच चेहरा आहे, का सर्जावर सचिन आहे का नवीनच चेहरा आहे. म्हणजे असले धप्पे टॉप क्लास पडणार आहेत, ह्यात काय वाद नाही मित्रांनो. ऐकायनं हा सुद्धा धप्पा आहे की राजा आणि सम्राट खऱ्या अर्थानं आजच्या घडीला टॉप क्लास जोडी जरी वेगळ्या दावणीत आता जरी असली तरी राजा आणि सम्राट हा हत्यार एकत्र येतोय असं ऐकायला मिळालं. म्हणजे ही एक जोडीकडनं पण आपण भरपूर अपेक्षा ठेवू शकतो, पण हा पण धप्पा असू शकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार. राजा आणि जो सम्राट आहे ही जोडी खऱ्या अर्थानं ती पण चांगल्या चांगल्या मैदानामध्ये अधिराज्य गाजवते. म्हणजे बघितली चांगली चांगली मोठी मराठीची मैदान त्यांनी गाजवली होती ह्याच्या आधीसुद्धा. मेहरबान आणि कंदूरचा राजा ह्याच्याबद्दल पण बरीच चर्चा चालू आहे की मेहरबान आपल्याला कंदूरच्या राजावर दिसू शकतो. खऱ्या अर्थानं कंदूरचा राजा म्हटलं की नक्कीच नादखुळाच का परफॉर्मन्स असतो त्याचा. असा कंदूरचा राजा आपल्याला मेहरबानसोबत जर पळताना दिसला तर नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला दिसू शकते. त्यानंतर बकासूर आपल्या सगळ्यांना जो आपला
शमिंद केसरी बकासूर आहे त्याच्याबद्दल प्रत्येक मैदानात लई अपेक्षा असते की म्हणजे त्यानं चांगल्या प्रकारे गुलाल घ्यावा. पण एक बघितले चांगल्या मोठ्या मैदानामध्ये बकासूरच्या बाबतीत ना कड येते म्हणजे येते 100% कड येते आणि तिथं गणित फासते. म्हणजे लई वेळा आपण बघितलं की गणित फासतं तर फासतं कुठं तर जिथं कड येते तिथं बकासूरच्या बाबतीत गणित फासतं आणि त्याच्यामुळेच नाही तर आत्तापर्यंत जो द्वादशी हिंद केसरी म्हणतो त्याच्या जागी अजून काहीतरी मोठं हिंद केसरीचा किताब त्याच्या नावावर झाले असतं. हरकत नाही मित्रांनो, हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काही लिहिलेलं असेल पुढे नशिबात ते आपण सांगू शकत नाही. पण त्यामुळेच कडी येत असेल काय असेल ती गोष्ट वेगळी, तो विषय बाजूला ठेवूया. पण बकासूरसोबत सर्जा दादाची पण आहे. म्हणजे जर लखनभर सर्जा दादा नसेल तिकडे जर तो सर्जा असला तर बकासूरसोबत सर्जा दादा म्हणजे पंढरीश्वर फडकेंचा सर्जा असू शकतो अशी पण चर्चा आहे कुठं तर रंगायला लागली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं सर्जा आणि बकासूर जर एका जोठ्यात आली, कारण हे या दिवशी एक बाईट बघितली त्यामध्ये म्हणलेली की ही जोडी एकदम चांगल्या मोठ्या मैदानामध्ये नक्कीच अजून दोनदा पळेल. त्यामुळे ह्या धप्प्याकडे पण आपण आशेनं बघू शकतो की हा जो विषय जो धप्पा आहे तो होऊ शकतं. म्हणजे अजून बरेचसे धप्पे पडणार आहेत. म्हणजे आपण जर विचार केला सर्जा आणि गोडचा चिक्की असेल, आपलं गोडचा सर्जा आणि चिक्की असेल, ह्यातली पण जरा जोडी असेल ती पण कुठं ना कुठं रंगत येणार आहे. त्यानंतर घरणिकीचा राजाचा पण टॉप क्लास पायरा झाला असं ऐकायला भेटले. कुठं कार्तिक नाव येते, कुठं अजून मल्हार नाव येते, ही पण गोष्ट आहे. त्यानंतर सुंदर तो बॉस असेल, अशी बरीचशी रती महारथी येते की जी अजून यायची ती शेवळ्यावरचा बाखरे असेल, जी आजच्या घडीला टॉप क्लासनं पडते ती. आणि खऱ्या अर्थानं जरी आपण ही नावं टॉप क्लास जरी घेतलं असलं तरी हे बैलगाडा क्षेत्रामध्ये काय होते की कोण कधी कसं उठून कधी मैदान गाजवलं काय सांगू शकत नाही. रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा जर असला तर त्याच्यासोबत सुंदरसुद्धा आता पुन्हा एकदा नाव काढायला लागला आहे. म्हणजे टॉपनं जाता म्हणजे मागच्या 2-3 मैदानापासून त्यानं 2 मैदानामध्येच कंटिन्यू 1 नंबरचा गुलाल 2 नंबरचा गुलाल असा घेतलेली. म्हणजे विचार करा तो सुद्धा चांगला रंगात यायला लागला. म्हणजे आता जरी संतोष तोडकर यांच्या नावावर जो पळत असला तरी सरांचं नाव त्यांना आयुष्यभरासाठी जोडलं गेलेलं आहे. सर्जा असेल सुंदर असले याबाबतीत हे आपल्या सगळ्यांना माहीतच माहीत आहे. आता विषय होते की तुमच्या मनात काय की कुठला पायरा फिक्स झाला आहे, तुमच्यापर्यंत काही बातमी कळाली का? म्हणजे द्वारलीचा हरण्या पण आहे, तो पण एक टॉप क्लास पायऱ्यामध्ये येणार आहे ती पण कळाले. तुमच्यापर्यंत एखादा टॉप क्लास पायरा कळाला आहे का की जो आपल्याला मैदान गाजवण्यासाठी सज्ज असला? तुम्हाला काय वाटते की उद्याचं 5 लाखाचं मैदान कोण गाजवलं, दुसऱ्याचं परवाचं कोण गाजवलं? तुमच्या अंदाज काय, तुमच्या अपेक्षा काय ते पण कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे होतं आहे काय की आता तुम्ही आवर्जून येत आहे की खेळ पायऱ्याचं जाणून घेण्यासाठी, पण हा खेळ पायऱ्याचा सांगण्यापेक्षा खेळ धप्प्याचा आहे. कारण चल पक्कीच आहे. लखन सर्जा कुठला ते कन्फर्म नाही. मथुर सचिन का सर्जा आणि सचिन, वेगाचा शेवट सर्जा आणि सचिन ते कन्फर्म नाही. बकासूर आणि सर्जा दादा का मग राजा आणि सम्राट ही जोडी पळती आहे. म्हणजे अशा बरेचशा धप्प्यानं ही रंगणार आहे स्पर्धा. आणि इथून पुढं कोणत्याही मैदानामध्ये आपल्याला फिक्स पैरं करणं जरासं जड जाणार आहे. म्हणजे सूत्र पण काय सांगत नाही ते, पहिलं आपले सूत्र म्हणजे नुसतं फोन घुमावलं की काय बाबा ह्यो पायरा इथं पळणार आहे, ह्यो पायरा इथं पळणार आहे. पण आता ते होत नाही आहे. बरेचसे यूट्यूब चॅनल खूप चांगले आहेत की ते सांगण्याचा प्रयत्न करतात. लोकांना अपेक्षा असतात, म्हणजे उत्सुकता असते बैलगाडा शौकीनांना की आपला बैल कुठल्या पायऱ्यात पळतोय ते जाणून घेण्याची. पण मालकांची तशी इच्छा नसते. त्यांना वाटते की आपला बैल डायरेक्ट गुलालात आल्यानंतर लोकांना कळावं, मैदानात आल्यावरच फाटीवर गेल्यावरच कळावं की कुठल्या पायऱ्यात आहे ते. त्यामुळे नक्कीच त्यांचं मतसुद्धा सार्थक आहे आणि नक्कीच मैदान पारदर्शी घडेल, यात पण काय वाद नाही मित्रांनो. पण तुमच्या मनात काय चाललं आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत आम्ही गुरांना पाणी बिणी देऊन येतो, पाचतो. गुरांना खायला टाईम झाला. चालते तर राम राम.